आज मी तुमच्यासोबत अशी काही मॅजिकल रेमेडी शेअर करणार आहे जी तुमच्या चेहऱ्यासोबतच तुमच्या संपूर्ण बॉडीला देखील चमकदार बनवेल, तेही कोणत्याही साईड इफेक्ट शिवाय। फक्त 15 दिवस ट्राय करून बघा आणि तुमच्या स्किन टोनमध्ये जबरदस्त शाईन, इम्प्रूव्हमेंट आणि ग्लो तुम्हाला दिसून येईल, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यासोबतच संपूर्ण बॉडीवरती अशी चमक येईल जी पुढच्या 20 वर्षांपर्यंत टिकू शकते। स्किन खूप जास्त सॉफ्ट, ग्लोईंग आणि सफल बनेल। हळूहळू तुम्हाला तुमच्या स्किनमध्ये डिफरन्स दिसू लागेल आणि ही रेमेडी तुमच्या स्किनला अगदी डीपली जाऊन क्लीन करेल, सोबतच चमकदार देखील नक्कीच बनवेल। स्किनवरती दिसणारं म्हातारपण आणि लटकणारी स्किन सगळं काही गायब होईल आणि स्किन खूप जास्त टाईट आणि ब्राईट होईल। बघा, त्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला 1 ते 1.5 चमचा एवढी साखर घ्यायची आहे आणि ती थोडीशी जाडसर अशी ग्राइंड करून घ्या। फक्त 1 चमचा साखर तुमचा चेहरा आणि बॉडी चमकवू शकते, कारण साखरेमध्ये असे अनेक घटक असतात जे स्किनला एक्सफोलिएट करतात आणि हेल्दी ग्लो देतात। इथे साखर तुमच्या स्किनवरती स्क्रबिंगचं काम करेल आणि सगळे काही डेड स्किन सेल्स पूर्णपणे काढून टाकेल। तुमची स्किन दिवसभर मॉइश्चराइज आणि सोबतच सॉफ्ट राहील। चेहऱ्यावरचा हरवलेला निखार परत येईल, स्किनवरचा काळेपणा, टॅनिंग, रुक्षपणा सगळं काही गायब होईल आणि साखरेच्या नियमित वापरामुळे स्किनवरील डेड स्किन सेल्स रिपेअर होतात। त्याचप्रमाणे फाईन लाईन्स, एजिंगच्या साइन्स देखील हळूहळू कमी होण्यासाठी हेल्प होत असते। आता बघा, ही जी साखर आहे ना, तुमच्या शरीरासाठी जेवढी घातक आहे ना, तेवढीच तुमच्या स्किनसाठी खूप जास्त फायदेशीर आहे। आता त्यानंतर आपण यामध्ये पुढचा घटक ऍड करणार आहे आणि ती म्हणजे कॉफी पावडर, ज्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, विटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात, जे आपल्या स्किनला एक्सफोलिएट करतात आणि सोबतच डेड स्किन सेल्स हळूहळू काढून टाकतात। आपल्या स्किनवरील ब्लड फ्लो वाढवतात, डार्क स्पॉट, डार्क सर्कल्स, पिगमेंटेशन हलकं करण्यासाठी खूप जास्त प्रमाणात हेल्प करत असतात। इथे साधारणतः 1 चमचा एवढी आपल्याला कॉफी पावडर घ्यायची आहे आणि ती तुमच्यासाठी अगदी पुरेशी असेल। जर चेहऱ्यावरती ग्लो, शाईन आणि ब्राईटनेस ऍड करायचा असेल ना, तर तुम्ही कॉफी पावडर नक्कीच यूज करा। डॅमेज, डल आणि ड्राय स्किनला याच्यामुळे अगदी सुट्टी भेटते आणि स्किन अगदी स्मूथ आणि सोबतच चमकदार बनते। आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला 1 चमचा हळद तव्यावरती चांगली भाजून घ्यायची, जोपर्यंत ती डार्क ब्राऊन कलरची होत नाही। आता बघा, ही भाजलेली हळद आहे ना, आपल्या स्किनसाठी खूप इफेक्टिव्ह असते। यामध्ये असणारे अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज चेहऱ्यावरील टॅनिंग, कील मुहासे, पिगमेंटेशन, पिंपल मार्क, डार्क स्पॉट हलके करण्यासाठी हेल्प होते आणि सोबतच स्किन अगदी ब्राईट आणि क्लिअर बनवण्यासाठी देखील खूप जास्त फायदेशीर असते। डेड स्किन सेल्स काढून आपल्या स्किनला स्पॉटलेस असा ग्लो देते। जर तुम्हाला नैसर्गिक ग्लोईंग स्किन हवी असेल ना, तर तेही कोणत्या साईड इफेक्ट शिवाय, तर आपली ही रेमेडी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा। आता त्यानंतर अर्धा चमचा एवढं कोकोनट ऑइल आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत, जे तुमच्या स्किनला हेल्दी ग्लो देईल, ब्राईट करेल आणि स्पॉटलेस ग्लो देईल। कोकोनट ऑइल हा बेस्ट सोल्युशन आहे जर तुमची स्किन तुम्हाला मॉइश्चराइज हवी असेल, चमकवायची असेल आणि त्यासोबतच डल, ड्राय आणि डॅमेज स्किनला जर तुम्हाला सुट्टी पाहिजे असेल ना, तर तुम्ही कोकोनट ऑइल नक्कीच यूज करा। यामुळे तुमच्या स्किनचं टेक्स्चर सुधारतं, स्किन अगदी सॉफ्ट आणि शायनी होते। त्यानंतर इथं आपण साधारणतः 1 टेबलस्पून एवढा लिंबाचा रस याच्यामध्ये ऍड करणार आहे। हा पूर्णपणे ऑप्शनल आहे। जर तुमच्या स्किनवरती खूप जास्त टॅनिंग असेल, काळेपणा असेल आणि तुम्हाला नॅचरल ब्लीच करायचं असेल ना, तर तुम्ही हाफ टेबलस्पून एवढा लेमन ज्यूस याच्यामध्ये ऍड करू शकता। हे तुमच्या स्किनला ब्राईट आणि सोबतच रिफ्रेश करेल। आणि मैत्रिणींनो, हे सगळं मिक्स करा आणि मिक्स झाल्याच्या नंतर सगळ्यात शेवटी आपल्याला अत्यंत महत्त्वाचा असा घटक याच्यामध्ये ऍड करायचा आहे आणि तो कोणता, तर तो आहे शॉवर जेल। जर तुमच्याकडे शॉवर जेल नसेल, तर तुम्ही याच्यामध्ये तुमचा कोणताही फेस वॉश वापरू शकता किंवा मग जर तुमच्याकडे एखादा शॅम्पू असेल, तर तो देखील तुम्ही इथं नक्कीच वापरू शकता। तुम्हाला काय करायचं, साधारणतः 1 चमचा भरून शॉवर जेल किंवा मग तुमचा फेस वॉश याच्यामध्ये ऍड करायचा आहे आणि बघा, शॅम्पू जरी ऍड केला ना तरी देखील चालू शकतं। आणि आता हे ऍड केल्याच्या नंतर हे जे मिश्रण आहे ना, ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्या आणि मिक्स केल्याच्या नंतर अगदी होममेड आणि नॅचरल असं स्क्रब तुमचं इथं रेडी करून झालेलं आहे। आणि हे जे स्क्रब आहे ना, ते तुमच्या चेहऱ्यावरती, मानेवरती, हातांवरती आणि संपूर्ण बॉडीवरती अगदी हलक्या हाताने मसाज करत लावून घ्या। 5 मिनिटांसाठी तसंच ठेवून द्या आणि त्यानंतर कोमट किंवा मग थंड पाण्याने अंघोळ करा आणि अंघोळ झाल्यानंतर एखादा चांगला मॉइश्चरायझर किंवा मग सनस्क्रीन लावायला अजिबातच विसरू नका। जर तुम्ही होणारी ब्राईड असाल किंवा तुमच्या कझनचं किंवा बेस्ट फ्रेंडचं लग्न असेल आणि विंटरमध्ये देखील तुम्हाला तुमच्या स्किनला रॅडियंट ग्लो द्यायचा असेल,
ड्राय आणि डॅमेज स्किन चमकवायची असेल, सोबतच ॲक्ने, पिगमेंटेशन गायब करायचं असेल, तर आपला हा होममेड स्क्रब तुमची स्किन रातोरात चमकवेल. हजारो रुपयांचा फेस वॉश किंवा मग बॉडी पॉलिशिंग सुद्धा इतका ग्लो देणार नाही, जेवढा ग्लो आजचा आपला हा स्क्रब देईल. अगदी पार्लरला न जाता आणि हजारो रुपये खर्च न करता तुम्ही अगदी घरच्या घरी सहजच ग्लोईंग स्किन मिळवू शकता. बघा, आपलं हे होममेड स्क्रब किंवा बॉडी पॉलिशिंग असंही तुम्ही याला म्हणू शकता, जे तुमच्या चेहऱ्यासोबतच संपूर्ण बॉडीची डेड स्किन सेल्स काढून टाकेल. स्किन सुंदर आणि ग्लोईंग दिसेल आणि त्यासोबतच सॉफ्ट देखील नक्कीच दिसेल. ही मॅजिकल रेमेडी आजच ट्राय करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नको. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.